मित्रांनो, जय शिवराय. आपण आता आलो आहे शंकरेश्वर महादेवाचं दर्शन घ्यायला, जे सासवडमधील सकुर्डे या गावामध्ये आहे. जेजुरीपासून थोडंसं जवळ येते. अतिशय पुरातन असं हे मंदिर आहे. तर त्या मंदिराच्या शेजारी अजून एक मंदिर आहे बघा. आपण जे मंदिर पाहणार आहे ना, पुरातन मंदिर आहे बघा, ते इथं पाठीमागं आहे माझ्या या साईडला, इथे इकडे आहे. आणि त्याच्या शेजारी रोडला इथं अजून एक मंदिर आहे. तर त्या मंदिराचं पहिलं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर आपण मुख्य मंदिरात जाऊ. हे बघा, हे समोर आहे ना, हे मुख्य मंदिर आहे पलीकडं. पण रोडच्या ह्या साईडला आपल्याला अजून एक महादेवाचं मंदिर पाहायला भेटलं. तर तिथं पहिलं दर्शन घेऊ आपण. हे बघा, ही नंदीची अतिशय पुरातन अशी मूर्ती आहे. आणि हे समोरच महादेवाचं जे मंदिर आहे, ते असं खाली पायऱ्या उतरून जायचं आहे आपल्याला मंदिरात. आणि ही ती पुरातन अशी पिंड आहे. तर आधी त्याचं दर्शन घेतो मी. तर बघा, हे मंदिर पाहिलं आता आपण. आणि आता हे मुख्य मंदिर जे आहे शंकरेश्वर महादेवाचं, ते इथं समोर आहे. परंतु त्याच्या आधी आजूबाजूचा परिसर पण पाहू, काय आपल्याला पाहायला भेटतंय का आजूबाजूला. आणि नंतर मंदिराचा परिसर पाहू आपण. काय बघा, ह्या साईडला काही मूर्ती आहेत देवी देवतांच्या आणि काही शिल्प आहेत. तर ती पाहू आपण आधी. बघा, या मंदिराच्या जवळ असलेल्या शिला आणि मूर्त्या. आणि हे मंदिर आहे. बघा, आजूबाजूला असलेल्या ही अशा प्रकारची शिला आपण कोरडगडावरती जेव्हा गेलो होतो त्याच्या पायथ्याच्या एका मंदिरात पाहिली होती. त्यानंतर ती आत्ता पाहतोय आपण. मंदिराचा थोडासा आजूबाजूचा परिसर पहिला पाहून घेऊ, कारण बरेचसे पुरातन आपल्याला काही दगड, शिला आणि मूर्त्या पाहायला भेटतात. ते बघा, इथं तिथे पण एक जुना दगड आहे त्या ह्याच्या इथं. हे बघा, पाण्याचं रांजण असल्यासारखं. आणि हे मंदिर आता आपण जाऊन बघू आतून. जुने पुरातन खांब आहे त्याचे, परंतु त्याचा वरचा भाग पडलेला आहे. तर आतून पाहू जरा. बघा, हे पुरातन असे खांब आहेत मंदिराचे. आणि ही नंदीची सुंदर अशी पुरातन मूर्ती बघा. नंदी महाराजांची. आणि हे खांब आहेत जुने. गणपती बाप्पाची जुनी मूर्ती आहे. आणि हे खाली उतरून जायला लागतंय मंदिरामध्ये आपल्याला. ही महादेवाची जुनी पुरातन अशी ही पिंड आहे. आणि आतमध्ये उरलेलं काही थोडेफार अवशेष जुन्या दगडाचे, बाकी पूर्ण नवीन बांधकाम केले. पण अतिशय पुरातन अशी ही पिंड पाहतोय आपण.
हे बघा ह्या साईडने आपण त्या मंदिरापासून आहे ना, शंकरेश्वर महादेवाच्या मंदिरापासून या साईडने आपण अजून वरच्या रोडने पुढे आलो ना, या डोंगर भागातून, तर इथं एक अजून एक पुरातन असं मंदिर आहे, पूर्णपणे डोंगराच्या पायथ्याला बसलेलं. परंतु आत मंदिर पाहिजे आधी मंदिराच्या पाठीमागच्या साईडला बारव आहे एक छोटंसं विहिरीचं, तर ते पाहू आपण आधी. पाण्याचं आणि हे बघा हे छोटंसं विहिरीचं बारव आहे. खाली उतरायला खाली आणि समोर विहीर छोटीशी आहे परंतु पुरातन आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे मंदिर. मंदिर जरी आता बांधलं असलं तरी ह्या मूर्त्या ह्या अतिशय पुरातन आहेत. आणि